त्रस्त 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 सामान्य जनता झाली त्रस्त. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. त्रस्त 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 सामान्य जनता त्रस्त झाली. अनेक गोष्टीमुळे, अनेक कारणामुळे सामान्य जनता ही त्रस्त झाली. महागाई, मोठ्या प्रमाणात वाढत असणारी ही महागाई, पेट्रोल, डिझेल, खाण्याचं तेल यांचे रेट, यांची किंमत टोकावर पोहोचत आहे. भरमसाठ किमती वाढत आहे. प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक बाबीच्या, खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी वाढत आहेत. प्रत्येकाचे दर वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर भरमसाठ ही महागाई वाढत आहे. या कारणाने सामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे, कदरून गेलेली आहे, वैतागलेली आहे. गरिबानं कसं जगावं, सामान्य जनतेनं कसं जगावं? कारण मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत आहे. रोजमजुरी करून खाणाऱ्या माणसानं कसं जगावं? ज्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही, ज्याला काम केल्याशिवाय इलाज नाही, त्या माणसानं कसं जगावं? खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. तसेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. आणि पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वच बाबीचे भाव वाढत आहेत. भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ यांचे भाव वाढत आहेत. कांदा शिगेला पोहोचलेला आहे, कांद्याचे भाव वाढत आहेत. अनेक गोष्टीचे भाव वाढत आहेत. प्रत्येक खाण्यापिण्याच्या वस्तूचे भाव वाढत आहेत. ज्या आवश्यक आहेत, ज्या गरजेच्या आहेत, ज्या गोष्टी आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत, लागतात, रोज लागतात, त्याच्याशिवाय भागत नाही, अशा वस्तूचे भाव वाढत आहेत. अशा गोष्टीचे भाव वाढत आहेत. मग गरिबाने काय खावे, कसे जगावे? सामान्य जनतेने कसे जगावे, काय खावे? कुठून पैसा आणावा, कुठून पैसा आणावा? लाईट बिल कसं भरावं, किराया कसा भरावा, राशन कसं आणावं, मुलांना कसं शिकवावं? कारण पैसा तर अनेक गोष्टींना लागतो. किराया भरावा लागतो, लाईट बिल भरावं लागतं, राशन, मुलांचा शिक्षणाचा खर्च, कधी आजारी पडला दवाखान्याचा खर्च. मग एवढा खर्च आणायचा कुठून? भरमसाठ वाढलेली ही महागाई ही कमी झाली पाहिजे. खाद्यतेलाचे भाव कमी झाले पाहिजे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे. लोकांना चांगल्या रीतीने जगता आलं पाहिजे, सुंदर रीतीने जगता आलं पाहिजे, चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. कोणावरही अन्याय होऊ नये, कोणी उपाशी राहू नये, कोणीही उपाशी पोटी झोपू नये. सर्वांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, सर्वांचं जीवन सुंदर झालं पाहिजे. सर्वांना आवश्यक गरजेच्या वस्तू मिळाल्या पाहिजे. यासाठी एक जबरदस्त पाऊल उचलणं गरजेचं आहे. यावर विचार करणं गरजेचं आहे. ही महागाई थांबली पाहिजे. कारण ही महागाई वाढतच आहे, कमी होण्याचं नावच नाही. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. आणि पेट्रोल डिझेल विना पर्याय नाही, इलाज नाही. तेल लागतंच. कुठे जायचं म्हटलं तर गाडीला तेल लागतंच, पेट्रोल लागतंच. म्हणून पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. म्हणून या तेलाचे जर भाव वाढले तर सामान्य माणूस, गरीब माणूस गाडीमध्ये तेल टाकू शकणार नाही. कारण जर भाव वाढले, रेट वाढले, कारण कसं तो ॲडजस्ट करेल? राशन खर्च, शिक्षण खर्च, लाईट बिल, किराया, त्यातल्या त्यात हे वाढलेलं तेलाचे भाव, तसेच अनेक वस्तूचे भाव, इतर वस्तूचे भाव, मग तो माणूस कसा ॲडजस्ट करेल? गरीब माणूस कसा ॲडजस्ट करेल? म्हणून आवश्यक
गरजा आवश्यक वस्तूचे भाव वाढत आहे. आता हे पेट्रोल डिझेल सोडून द्या. समजा एक वेळ पेट्रोल नाही भेटलं तरी चालेल, सायकल आहे, सायकलवर जाता येईल, गाडीची गरज नाही, पेट्रोलची गरज नाही. परंतु या पेट्रोल डिझेलमुळे वाहतूक ठप्प होते आणि वाहतूक ठप्प झाल्यामुळे, वाहतूक जर चांगली सुरळीत न चालल्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू मिळत नाही. वाहतूक म्हणजे तेल वाढलं म्हणजे भाव वाढणारच. भाजीपाल्याचे, इतर वस्तूचे, आयात होणाऱ्या वस्तूचे, सर्व वस्तूचे भाव वाढणारच. म्हणून या तेलाचा, या पेट्रोलचा, डिझेलचा परिणाम फार भयानक होतो. म्हणून या तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे सर्वच गोष्टीवर परिणाम होतो, सर्वच गोष्टी वाढतात. म्हणून या तेलाच्या किमती कमी झाल्या पाहिजे, तेलाच्या किमती वाढू नये, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू नये आणि जनसामान्य जीवन चांगलं झालं पाहिजे, गरिबांचं जीवन चांगलं झालं पाहिजे. कारण पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की सर्व गोष्टीचे भाव वाढतात. सर्व जेवढे आवश्यक गरजा आहेत, जेवढ्या बाबी आहेत, जेवढ्या वस्तू आहेत, सर्व गोष्टीचे भाव वाढतात. म्हणून पेट्रोल डिझेलचे भाव वाढू नये, उलट कमी व्हावेत, लोकांचं जीवन चांगलं व्हावे, सुंदर व्हावे, यावर विचार केला पाहिजे. आता हे झालं पेट्रोल डिझेलचं. परंतु जी आवश्यक गरज आहे, खाद्यतेल, गोड तेल असेल, शेंगदाणा तेल असेल, या करडीचे तेल असेल, या सूर्यफूल असेल, याचे भावसुद्धा टोकाला पोहोचलेले आहेत, याचे भावसुद्धा वाढलेले आहेत. मग खायचं कसं, जगायचं कसं, एवढा पैसा कुठून आणायचा? कसं जीवन जगायचं, काय खायचं? पोटाला तर आवश्यक आहे, पोटाला तर खायला लागतेच. पोट शांत बसणार नाही, पोटात काय घातल्याशिवाय पोट शांत बसणार नाही. मग पोटाला खायला तर लागतंच, परंतु पोटाला खायला लागणाऱ्या वस्तू कुठून आणायच्या? भाव वाढ झाल्यामुळे या वस्तू कुठून आणायच्या? कारण भाव वाढल्यामुळे पैसा कमी पडतो. कुठून पैसा आणायचा आणि या वस्तू कुठून घ्यायच्या? अशा प्रकारे प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत भाव वाढत आहेत, महागाई वाढत आहे. म्हणून मानवी जीवन हे फार विचित्र झालेलं आहे, भयानक झालेलं आहे. सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. सामान्य गरीब, गोरगरीब लोकांचं जीवन हे त्रस्तमय झालेलं आहे. पण अनेक गोष्टीचे भाव वाढत आहेत. युद्ध, याला युद्ध कारणीभूत आहे. या युद्धामुळे तर नुसती राख लागली, या युद्धानं तर नुसती वाट लावली आणि युद्धामुळेच हे सर्व भाव वाढत आहेत. तेलाचे असो, कशाचे असो, हे भाव वाढत आहे. युद्ध हे कारणीभूत आहे हे भाव वाढण्यासाठी. म्हणून हे युद्ध होऊ नये. जगाने शहाणपण घ्यावे, जगाने समदर्पण घ्यावे, जगाने पुढचा विचार करावा, दूरदृष्टी ठेवावी. कारण अगोदर जे 2 युद्ध झाले, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, यामुळे किती सत्यानाश झाला, किती राख लागली, वित्तहानी भरपूर प्रमाणात झाली, मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली, देश कोसळला, आर्थिक परिस्थिती ढासळली, संतुलन बिघडलं, मानवी जीवन बेचिराग झालं, नीतिमूल्याचा ऱ्हास झाला. मग या 2 युद्धाचा, या 2 महायुद्धाचा धडा या जगाने घेतला पाहिजे. म्हणून युद्ध हे होऊ नये, युद्ध घडू नये. कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने युद्धाला प्रोत्साहन देऊ नये. कोण्याही देशाने, कुठल्याही देशाने युद्धाला प्रोत्साहन देऊ नये. छोट्या छोट्या कारणासाठी, या कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही बाबीसाठी कोणत्याही देशाने युद्धाला प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे. अहिंसा ठेवली पाहिजे, सत्यता ठेवला पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, जागरूकता, दक्षता ठेवली पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे. युद्धामुळे कोणते परिणाम घडतात, काय होते? अरे युद्धामुळे जीवन बेचिराख होते, लहान लहान मुलांचा नाश होतो, गोरगरिबांचा नाश होतो, जनसामान्याचे जीवन विस्कळीत होते. या युद्धामुळे सर्वत्र हाकार माजतो. या युद्धामुळे जमीन नापीक बनते. या युद्धामुळे
अनेक माणसं मृत्युमुखी पडतात, मोठ्या प्रमाणावर पैसा वेस्ट जातो आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस होतो. लहान लहान लेकरं बेचिराख होतात. म्हणून हे युद्ध घातक आहे, धोकादायक आहे. म्हणून युद्ध झालं नाही पाहिजे. म्हणून युद्ध थांबावं, होऊ नये, यासाठी जगाने शहाणपण ठेवलं पाहिजे. यासाठी जगाने समजदारपण ठेवलं पाहिजे, चांगुलपण ठेवलं पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, चांगलपणाने वागलं पाहिजे, पुढचा विचार केला पाहिजे. भविष्यात काय होईल, कोणते परिणाम घडतील, युद्धामुळे कोणते परिणाम घडतील, काय होईल याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणून युद्ध होऊ नये यासाठी सतत सावधान राहिलं पाहिजे, सतत जागरूक राहिलं पाहिजे, दक्षता ठेवली पाहिजे. बदला आणि सूड, बदला घेण्यासाठी, या सूड उगवण्यासाठी युद्ध करू नये. झालं ते झालं. इथून पुढे चांगलं राहावं, चांगलं जगावं, बदला सूड विसरून जावं. कारण जीवन एकदाच मिळते, वारंवार मिळत नाही. म्हणून या मिळालेल्या जीवनाचा चांगला उपयोग केला पाहिजे. या मिळालेल्या जीवनाचा जगाने चांगला उपयोग केला पाहिजे. स्वतः चांगलं राहायचं, दुसऱ्याला चांगलं राहू द्यायचं, जगा आणि जगू द्या हा मंत्र ठेवला पाहिजे. म्हणून प्रेमानं राहिलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे. मग युद्ध करू नये, युद्ध होऊ नये यासाठी शहाणपण ठेवलं पाहिजे. युद्धामुळे चांगल्या सुंदर जीवनाची राख लागते, नित्यमूल्याची राख लागते आणि सर्व काही जगाला सहन करावे लागते. एकट्या देशाला नाही तर संपूर्ण देशाला हे सहन करावे लागते. संपूर्ण देशाचा राख होतो, नाश होते. म्हणून युद्ध होऊ नये, युद्ध घडू नये. युद्धाचे परिणाम फार भयानक असतात. म्हणून कोणत्याही देशाने आपला बदला व सूड घेण्यासाठी, या अनेक कारणासाठी, या आपला विस्तार करण्यासाठी, या मोठेपणासाठी, या दुसऱ्या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी, या अहंकारासाठी युद्ध करू नये. आपली व दुसऱ्याची राख करू नये. कारण युद्धामुळे एकाची राख होत नसते, सर्वांची राख होते. ज्या देशाने युद्ध केलं, ज्या देशाने हल्ला केला, आक्रमण केलं, त्याची राख होते आणि ज्या देशावर केलं त्याची राख होते. पण युद्ध बरं नाही. युद्धामुळे सर्वांचीच राख लागते. युद्धामुळे सर्वांचं जीवन बेचिराख होते. युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणात हितहानी होते, मनुष्यहानी होते. म्हणून युद्ध घडू नये यासाठी सतत सावधान राहिलं पाहिजे. कारण युद्धामुळे, महागाईमुळे जीवन विस्कळीत होते आणि जनसामान्याचे बेहाल होतात, गरिबांचे बेहाल होतात. आणि त्यातल्या त्यात ही पेपरफुटी, अतिहाव, लालच, अहंकार, मोठेपणा, अज्ञानीपणा यामुळे ही पेपरफुटी होते. ज्याने पेपरफुटी केली, हाव लालच ठेवून, अति लालसा ठेवून ज्याने पेपरफुटी केली तो खुशाल राहतो. परंतु या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्याचं किती नुकसान होते. विद्यार्थी आत्महत्या करतात आणि काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली या पेपरफुटीमुळे. काही विद्यार्थी आपलं जीवन सोडून गेले. पेपरफुटी बरी नाही. म्हणून ही पेपरफुटी होऊ नये, पेपरफुटी कधीच होऊ नये यासाठी कडक शिक्षण असलं पाहिजे, प्रशासन कडक असलं पाहिजे, कडक बंदोबस्त केला पाहिजे, दक्षता ठेवली पाहिजे. पेपरफुटी होऊ नये, कधीच होऊ नये. पेपर लीक होऊ नये, कधीच होऊ नये यासाठी सतत सावधान राहिलं पाहिजे. आणि ज्यानं पेपरफुटी केली त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे. कारण यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. विद्यार्थी जीवन संपून टाकतात. कारण त्यांनी अहोरात्र केलेला अभ्यास, त्यांनी धडपडीने तडबडीने केलेला अभ्यास याची माती होते. त्यांच्या स्वप्नाची, ध्येयाची माती होते. त्याचं स्वप्न भंग होते. एक तर पैसा जातो, गुण मिळत नाहीत, सगळं काही विफल होते. म्हणून विद्यार्थी स्वतःला संपून टाकतात, विद्यार्थी आत्महत्या करतात आणि त्यांचे जीवन कंगाल बनतं. म्हणून ही पेपरफुटी होऊ नये, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त केला पाहिजे, कडक निर्णय घेतले पाहिजे.
चांगली नीती धोरण अवलंबलं पाहिजे. शिक्षण हे कडक ठेवलं पाहिजे. पेपर फुटी होऊ नये याकडे दक्षता ठेवली पाहिजे. सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.